पण मल्लिका काकू एवढ्या खालच्या थराला जातील? जातील का म्हणजे नेहमीच जातात. यापूर्वी कित्येक वेळा पाहिलं नाहीये का आपण? त्यांचा तर छंदच आहे ना लोकांना त्रास देणं, वाईट वागणं, कटकारस्थानं करणं. पण समरला यावेळी कळायला नको होतं. दुसरं तिसरं कुणी नसून तू आणि मी होतो ना. माहितीये मला पैसे बघितले की भल्याभल्यांची नियत फिरते, पण आपला मित्र आनंद असं कधीच करणार नाही हे कळायला नको त्याला. मग काय फायदा इतक्या वर्षांच्या मैत्रीचा? मित्र म्हणतो आम्हाला आणि लगेच संशय पण घेतो. नाही हे बघा, म्हणजे मला कळतंय त्यांनी अविश्वास दाखवलाय तुमच्यावर, पण याचा एक दुसरा अर्थ असाही आहे की त्यांचा काकूंवर जास्त विश्वास आहे. पण मला ना एक गोष्ट कळली आहे भाना, 2 सिच्युएशन्समध्ये ते गोष्टींवर विश्वास ठेवतात. पहिली, त्यांच्या घरातलं त्यांना कोणीतरी सांगतंय तेव्हा, आणि नाहीच तर त्यांना पुरावा बघावा लागतो. अंशुमनच्या वेळी नाही, आपण किती वेळा त्यांना सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांनी कुठे विश्वास ठेवला आपल्यावर. पुरावा पाहिल्यानंतर त्यांनी विश्वास ठेवला ना. आणि ना प्रॉब्लेम काय माहितीये का तुमच्या या मित्राचा, त्यांना आयुष्यात ग्रे शेड्स माहीत नाहीयेत, या टोकाचं किंवा त्या टोकाचं. एकतर डोळे झाकायचे आणि पूर्णपणे विश्वास टाकायचा, नाही तर एक घाव 2 तुकडे करून समोरच्याला दुखावून टाकायचं. आणि आज पण पुरावा मिळालाच की त्याला, पण तो खरा नव्हता. हे बघा, मी राजवाड्यांची बाजू घेते असं नका समजू, पण मी आता त्यांना भेटून आली आहे ना, ते हादरले तो या सगळ्याने. त्यांनाही खूप मोठा धक्का बसलाय आणि ते असे गप्प झालेत. म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा खूप चांगलं ओळखता त्यांना, पण कधीतरी असं होतं ना की आपला माणूस रोजच आपल्या परिचयात असतो आणि त्याच्या काही सवयी आपल्याकडनं अशा सुटून जातात, निसटून जातात. पण मी नवीन असल्यामुळे ना मी पाहू शकते, तर त्यांचा एक पॅटर्न लक्षात आलाय माझ्या. ते खूप दुखावले जातात ना तेव्हा ते असे फ्रीज होऊन जातात, त्यांना सुचत नाही आणि ते एकदम गप्प होऊन जातात. इव्हेंच्युअली ते विचार करतात, पण त्यांना त्या क्षणी काहीच सुचत नाही. तसं झालं त्यांचं. आणि ते पण यावेळी गोष्टी वेगळ्याच स्वानंदी वहिनी. माझी सगळी क्रेडिबिलिटी धुळीला मिळाली, संपली सगळी. होईल आनंदाला, सगळं नीट होईल. कसं होईल? प्रत्येक वेळी गोष्टींबद्दल निर्णय घ्यायला त्यांना पुरावा लागतो, आपण तो त्यांना द्यायचा. पण यात मला तुमची मदत लागणार आहे आता. राजवाड्यांवर चिडून त्यांच्यापासून दूर जाणं हे कुठेतरी काकूला जिंकवल्यासारखं होईल, कारण त्यांना तेच हवं आहे ना. आणि त्यातल्या त्यात तुम्ही दोघं त्यांची सपोर्ट सिस्टीम आहात. अशा वेळी तुम्ही जर का त्यांना सोडून गेलात तर काकूंसाठी तर रान मोकळंच होईल ना. त्यांना हवं तेव्हा आणि हवं तितके वेळा, हवं तिथे ते विष पेरत सुटतील समर राजवाड्यांच्या मनात. काही करा, समरचा विश्वास काकूंवरच बसणार आहे. पण आमची इतक्या वर्षांची निष्ठा, त्याचं काय फळ मिळालं आम्हाला? आज याने काहीतरी बरं वाईट करून घेतलं असतं अगं स्वतःचं. आणि आम्हाला पण स्वाभिमान आहे ना स्वानंदी. असं लाथाडल्यानंतर परत जाणार का आम्ही? वहिनी, समरची जागा माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. पण मला गरज होती तेव्हा गरजेच्या वेळेला त्याने माझी साथ सोडली, हे सगळं कसं विसरू मी? आनंदाला सॉरी. ते घरून आले, राजवाड्यांची अवस्था पाहिली होती ना, थोडी स्वार्थी झाले त्यांच्या काळजीने. पण हो, बरोबर आहे तुमचं. तुमचा स्वाभिमान दुखावला गेलाय, हे कसं विसरले मी. सॉरी. हे बघ, तुला हवी ती मदत आम्ही करायला तयार आहोत, पण आता समर आणि आमच्या मैत्रीचं भविष्य काय आहे काही सांगता नाही येत. कारण त्या मैत्रीला आज खूप मोठा धक्का बसलाय. की जुनी जवळची माणसं एका रात्रीत कशी परकी होतात हे आज डोळ्यांनी बघितलं मी. नाही म्हणजे मी समजू शकते की तुझ्या जीवाभावाचा मित्र आहे, त्याच्या विरुद्ध असं कंप्लेंट वगैरे करणं तुला जड जाईल. पण ना, त्याला धडा हा मिळालाच पाहिजे, म्हणजे पुन्हा तो हे पाऊल उचलणार नाही. मला तर वाटतंय की आपण हे केलेलंच बरं. म्हणजे तुला जमणार नसेल तर मी करू का पोलिसांना फोन? समोर मला शॉक बसला होता, पण तू बोललास ना तेव्हा जास्त जाणीव झाली की नाही, त्याला माफ नाही करायचंय आपल्याला. आपल्या घराण्याचा राणीहार आहे तो.
छोटी गोष्ट नाहीये, एवढा मोठा हात मारायचा प्रयत्न केलात. आपल्याला माहित नाही आपल्या नकळत इतकी वर्ष तुझ्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन किती गोष्टी म्हणजे ऑफिसमध्ये किती हेराफेरी केली असेल. आता आपण सोडून देऊ रे, पण आता सोडून दिलं ना तर फायदा नाही. म्हणजे मला असं वाटतं कंप्लेंट करायला हवी. त्याला थोडा तरी धाक बसू देत ना, म्हणजे पुढे तो असं काही करणार नाही. हे बघ, अटक वगैरे नाही म्हणत आहे मी, फक्त पोलिसांना त्याला समज द्यायला सांगूया आपण. नाही का? दरवेळी असा चांगुलपणा दाखवणं बरं नाही रे. त्यांना शिक्षा मिळायलाच हवी. आता अंशुमनकडेच बघ ना, गरज होती तेव्हा त्यालाही शिक्षा केली ना. तेव्हा आपण असं नाही म्हटलं की तो माझा मुलगा आहे, तुझा रक्ताचा भाऊ आहे. केली ना त्याला शिक्षा. पण आनंद तसं नाहीये, त्याला शब्दांचा मार पुरेसा आहे. हाच तुझा स्वभाव. ह्यामुळेच लोकांचं भावतं आणि मग डोक्यावर चढून बसतात तुझ्या. यांची मैत्री तर खूपच जुनी आहे, पण माझा पण तो बेस्ट फ्रेंड आहे काय. आता तर होता असं म्हणावं लागेल. त्याने आमच्यासाठी काही केलं नाही असं नाही आहे, खूप केलं आत्तापर्यंत त्याने. आमच्यात कधी काही प्रॉब्लेम झाला की मी सगळं झाडून सगळं त्याला जाऊन सांगायचे आणि तो काहीतरी करायचा, मध्यस्थी करायचा आणि मला परत पाठवायचा याच्याकडे पॅचअप करायला. खरं तर आमचा संसार इतकी वर्ष टिकलाय तो समरमुळेच टिकलाय. खूप भांडतो आम्ही कचा, पण कायम एकत्र येतो. ऑल थँक्स टू हिम. पण यापुढे असं नाही होणार, कारण आता मैत्री तुटली ग. काय बोलू, मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय आणि जे झालंय ते अत्यंत चुकीचंच झालेलं आहे. लोक म्हणतात खूप पुस्तकी आहे की त्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पण तुम्हाला बघून मला कायम वाटत राहिलंय की तुमच्या मैत्रीची गाठ स्वर्गात बांधली गेली आहे आणि ती इतक्या सहजासहजी नाही तुटायची. मुळात मी ती गाठ तुटू देणार नाही. तुमची मैत्री सांभाळणं हे आता माझं कर्तव्य आहे. आता ती स्वानंदीची आई, तिचं अजून एक उदाहरण आहे. काही ना काहीतरी कारणं काढून कुठल्या ना कुठल्याही वेळी घरी यायचं, त्रास द्यायचा, हे चालूच आहे ना. स्वानंदी पण काही बोलत नाही त्यांना. म्हणजे चुकीचा अर्थ घेऊ नकोस तू. स्वानंदी माझी लाडकी आहे, पण आज तिचं आनंदकडे जाणं मला पटलं नाही. तुझी बायको आहे ना, मग स्वतःच्या नवऱ्याला आधार द्यायचा सोडून तिथे कशी गेली ती? काकू, आमचं लग्न झालं म्हणून माझं सगळं त्यांना आणि त्यांचं सगळं मला पटलंच पाहिजे असं नाहीये. त्यांनी कोणाला भेटावं, कोणाला भेटू नये हा त्यांचा प्रश्न आहे. पण आपल्या कुटुंबाला फसवलंय ना आनंदनी. मग त्याला जाऊन भेटणं म्हणजे इनडिरेक्टली स्वानंदीनी आपल्यालाच फसवण्यासारखं आहे ना. त्यांनी नाही फसवलं कोणाला. त्या काही लपून छपून गेल्या नाहीत, मला सांगून गेल्या स्पष्टपणे. माहितीये रे, आपली स्वानंदी ना तशी भोळी आहे खूप, अगदी भाबडी आहे ती. ठीक आहे, जाऊ दे. तुला जे योग्य वाटतं ना ते कर, पण मी जे सांगितलंय ना त्याचाही विचार कर. त्रास करून घेऊ नको. कारण तू इथे त्रास करून घेशील आणि तिथे आनंद चला सुटलो म्हणून आरामात मस्त झोपला असेल. म्हणजे राहून माझ्या डोक्यात एकच गोष्ट येते. जाऊ दे, बोलतेच. म्हणजे बघ, आतापर्यंत आनंदी किती चोऱ्या केल्या असतील, त्या पकडल्याही गेल्या नसतील. तुझ्या नकळत आंधळा विश्वास ठेवलास ना तू. बापरे, म्हणजे आपण सापाला दूध पाजत होतो की काय? सॉरी, तसं काही नसेल. डोंट वरी, तू आराम कर. मला माहिती आहे डोक्यात विचार असतील तुझ्या, पण झोपायचा प्रयत्न तरी कर.